हॅलो मित्रांनो, आज आपल्याला पाहायचे आहे पोलीस भरती, फॉरेस्ट तसेच इतर स्पर्धा परीक्षेला विचारलेले अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न ज्यांचे रिपीट होण्याची चान्स खूप जास्त आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपला पहिला प्रश्न आहे, कोणते स्वातंत्र्य सैनिक भारतीय असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहे फिरोजशाह मेहता, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय आणि बाल गंगाधर तिलक. तर मित्रांनो, आपल्याला मिळणार आहे 10 सेकंद. 10 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचे आहे. तर आपले योग्य उत्तर आहे बाल गंगाधर तिलक. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला फॉरेस्ट भरती 2023 मध्ये विचारलेला आहे. तर महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, 1857 चा उठाव झाला तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? आपले ऑप्शन आहे लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड विल्यम बेंटिक. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला फॉरेस्ट तसेच इतर स्पर्धा परीक्षेला विचारलेला आहे. तर महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर आपला तिसरा प्रश्न आहे, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणता? आपले ऑप्शन आहे बॅरेन, ज्वाला, मँगेज की पॅन. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॅरेन. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती 2024 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर आपला चौथा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती? लक्षात ठेवा मित्रांनो, मी विचारलं बाललिंग गुणोत्तर किती. आपले ऑप्शन आहे 927, 919, 936, 933. तर आपलं योग्य उत्तर आहे 919. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग 2023 मध्ये विचारलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जनगणनेनुसार खूप सारे प्रश्न विचारले जातात. आपला पाचवा प्रश्न आहे, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? आपले ऑप्शन आहे प्रतिहार वंशांनी, पल्लव वंशांनी, चोळ वंशांनी की राष्ट्रकूट वंशांनी. आपलं योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट वंशांनी. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग 2023 मध्ये विचारलेला आहे. आपला सहावा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? आपले ऑप्शन आहे 1881, 1888, 1885 की 1884. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1885. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला अनेकदा विचारलेला आहे, म्हणून हा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्नाला सुरुवात करू. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतीय लष्कराने गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? आपले ऑप्शन आहे 1960, 1962, 1961 की 1963. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1961. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला आहे. आपला आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? आपले ऑप्शन आहे घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापी. हा प्रश्न आपल्याला MPSC कंबाईन 2018 मध्ये विचारलेला आहे. आपला नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आपले ऑप्शन आहे वशिष्ठी, तापी, भीमा की उल्हास.
आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भीमा. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा विचारले जातात. नद्यांबद्दल आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. आपला 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? आपले ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, डॉक्टर कदाम्बिनी गांगुली की विजयालक्ष्मी पंडित. आपले योग्य उत्तर आहे सुचेता कृपलानी. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती तसेच फॉरेस्ट 2023 मध्ये विचारलेला आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. आपला 11वा प्रश्न आहे, पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे? आपले ऑप्शन आहे गोदावरी, नाईल, चंद्रभागा की मांजरा. आपलं योग्य उत्तर आहे चंद्रभागा. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला आहे. आपला 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? आपले ऑप्शन आहे धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग की भंडारा. आपलं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. आपल्याला हा प्रश्न पोलीस भरती 2013 मध्ये विचारलेला आहे. आपला 13वा प्रश्न आहे, बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? आपले ऑप्शन आहे नाशिक पुणे, कोल्हापूर पुणे, मुंबई पुणे की अहमदनगर पुणे. आपलं योग्य उत्तर आहे मुंबई पुणे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला आहे. आपला 14वा प्रश्न आहे, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? आपले ऑप्शन आहे मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान की राष्ट्रपती. आपलं योग्य उत्तर आहे राज्यपाल. हा प्रश्न आपल्याला MPSC प्रिलिम्स 2012 मध्ये विचारलेला आहे. आपला 15वा प्रश्न आहे, मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? आपले ऑप्शन आहे फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर सेठ की भाऊदाजी लाड. आपलं योग्य उत्तर आहे फिरोजशाह मेहता. हा प्रश्न आपल्याला MPSC प्रिलिम्स 2022 तसेच पोलीस भरती 2011 ला विचारलेला आहे. आपला 16वा प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? आपले ऑप्शन आहे परमहंस सभा, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज की आर्य समाज. तर आपलं योग्य उत्तर आहे ब्राह्मो समाज. हा प्रश्न आपल्याला अनेकदा विचारलेला आहे पोलीस भरती तसेच फॉरेस्ट 2023 मध्ये. आपला 17वा प्रश्न आहे, पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? आपले ऑप्शन आहे राजगड, रायगड, सिंहगड की तोरणा. आपलं योग्य उत्तर आहे सिंहगड. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2017 तसेच महाज्योती 2024 मध्ये विचारलेला आहे. आपला 18वा प्रश्न आहे, भारतात कॅबिनेट मिशन कधी आले? आपले ऑप्शन आहे सप्टेंबर 1946, ऑक्टोबर 1942, जून 1947 की मार्च 1946. आपलं योग्य उत्तर आहे मार्च 1946. हा प्रश्न आपल्याला कोड भरती 2024 मध्ये विचारलेला आहे. आपला 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय प्रमाणरेखा वृत्त अचूकपणे दर्शवितो? आपले ऑप्शन आहे 82.30 डिग्री वेस्ट, 82.30 डिग्री ईस्ट, 82.30 डिग्री नॉर्थ, 82.30 डिग्री साऊथ. आपलं योग्य उत्तर आहे 82.30 डिग्री ईस्ट. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग 2023 मध्ये विचारलेला आहे. आपल्या या व्हिडिओचा लास्टचा प्रश्न आहे, संविधान सभा ही 2 वर्ष 11 महिने आणि रिकामी जागा दिवसांच्या कालावधीसाठी कार्यरत होती. तर आपले ऑप्शन आहे 16, 17, 18 की 19.
तर आपलं योग्य उत्तर आहे 18 दिवस. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग 2023 मध्ये विचारलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न, जे प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेला विचारलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार.